तिकडे मानव आणि अनु गुपचूप गाडीतून जात होते. यावेळी अनु मानव शेजारी बसली होती आणि मानवने पण नकार दिला नव्हता. पण अनु पुन्हा पुन्हा शिंकत होती. मानव तिला म्हणाला, अनु तू चहा पिणार का? नाही, नको. तुझ्या शिंका काही वेळ थांबतील. मानवचे पुन्हा पुन्हा बोलणे अनुला आवडत नव्हते. ती रागाने म्हणाली, गाडी थांबवा. का? कारण मी म्हणाले म्हणून. थांबवा, नाहीतर मी गाडीतून उडी मारेल. हे ऐकून मानवने गाडी थांबवली. अनु खाली उतरली आणि चालायला लागली. मग गाडी बाजूला पार्क केल्यावर मानव तिच्या मागे आला आणि तिचा हात धरून म्हणाला, अनु हा काय वेडेपणा आहे? हे ऐकून अनुला अधिकच राग आला. ती म्हणाली, काल रात्री तुम्ही माझ्यासोबत जे केले ते काय होते? तो वेडेपणा नव्हता का? तुम्ही मला बाहेर थंडीत झोपायला सांगितले. मी तर तुमची मदत करत होती फक्त. तुमची पुस्तके वर ठेवली. मानव तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण अनु गप्प होत नव्हती. ती म्हणाली, तुम्ही मला अडाणी म्हटले. तुम्ही सर्जन आहात. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळ्यांची चेष्टा करण्याचा परवाना मिळाला आहे. आणि मीही 9वीपर्यंत शिकले, समजलं का? मानव अनुची मस्करी करत म्हणाला, अरे हो हो, मला पूर्णपणे समजले. तू खूप शिकलेली आहेस. वा, क्या बात है. अनु रागवली आणि म्हणाली, हो नक्कीच. आणि तुम्हाला वाटतं तुम्हाला एक अशिक्षित बायको मिळाली आहे. पण मला तरी कुठे हिरो मिळाला आहे. तुम्ही पण तर म्हातारे झाले आहात. काय? तू मला म्हातारा म्हणालीस? हो म्हणाली. काय करणार तुम्ही? तेवढ्यात जवळून जाणारा एक मुलगा म्हणाला, म्हणूनच लग्न करू नये. बायका कुठेही चालू होतात. हो, तू बरोबर बोललास भाऊ. तू अजिबात लग्न करू नकोस, कारण या बायका अशाच खतरनाक असतात. मग दोघांनी एकमेकांकडे पाहिले. अचानक अनुच्या बाजूने एक कार जोरात जात होती. मानवने तिला वाचवण्यासाठी स्वतःकडे खेचले. अनुने घाबरून डोळे मिटले होते. मानव मागून ड्रायव्हरला ओरडला, वेडा आहेस का? गाडी बघून चालवता येत नाही का? तेवढ्यात त्याची नजर भीतीने डोळे मिटून त्याचा शर्ट घट्ट पकडलेल्या अनुकडे गेली. मानव तिच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. इतक्यात अनुने डोळे उघडले आणि म्हणाली, अरे मी तर वाचले. मग तिने पाहिले की ती मानवच्या मिठीत आहे. हे बघून अनु मानवपासून दूर उभी राहिली. दोघांनीही एकमेकांवरची नजर हटवली. मानवने अनुचा हात धरला आणि तिला गाडीकडे घेऊन जाऊ लागला. अनु फक्त मानवकडे बघत होती. मग मानवने तिला तिच्या सीटवर बसवले आणि स्वतः गाडीत बसून हॉस्पिटलला गेला. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच मानवने गाडीचा दरवाजा उघडला आणि म्हणाला, लवकर बाहेर ये. नाही, मी येणार नाही आणि मला उपचारही करायचे नाहीत. ठीक आहे, मग आईला सांग, मी तुला कॉल लावून देतो. एवढं बोलून मानव फोन काढू लागला. तेव्हा अनुने त्याला थांबवलं आणि म्हणाली, थांबा, मी येते. आईला फोन करू नका. त्यानंतर मानवने फोन खिशात ठेवला आणि हसत हसत पुढे निघून गेला. मानवकडे रागाने बघत अनुही त्याच्या मागे गेली. आज जाताना मानव तिला म्हणाला, प्लीज, आपले लग्न झाले आहे आणि तू माझी पत्नी आहेस असे इथे कोणाला सांगू नकोस. हो, मला माहीत आहे की तुम्ही मला तुमची बायको म्हणत नाही आणि मला अडाणी समजता. मला तुमची पत्नी म्हणताना तुम्हाला लाज वाटत असेल हे मी समजू शकते. तेवढ्यात एक ज्युनियर डॉक्टर तेथे आली आणि मानवला गुड मॉर्निंग म्हटल्यावर ती अनुकडे पाहू लागली. तिला तसे बघताना पाहून मानव म्हणाला, ही आमची पाहुणी आहे आणि ती आजारी आहे. हिला प्रिया मॅडमकडे घेऊन जा आणि तिला ताप आल्याचे सांगा. असं बोलून मानव तिथून निघून गेला. तेव्हा डॉक्टर म्हणाली, माझे नाव शमिता आहे आणि मी सध्या इथे ज्युनियर डॉक्टर आहे. अनु हसली आणि म्हणाली, माझे नाव अनु आणि मी. एवढं बोलून अनु थबकली. आणि तेवढ्यात शमिता म्हणाली, अनु तू खूप सुंदर आहे. तुला पाहून माझी नजर हटत नाही. तू कुंकू आणि मंगळसूत्र घातले आहे, याचा अर्थ तू विवाहित आहेस. हे ऐकून अनु उदास झाली. तिने शमिताकडे बघितले आणि म्हणाली, हो, माझे लग्न झाले आहे. तुझ्या नवऱ्याची तर तुझ्यावर नजरच हटत नसेल. हाय, किती प्रेम करत असेल तुझ्यावर. हे ऐकून अनुने दूर उभे असलेल्या मानवकडे पाहिलं आणि म्हणाली, सगळं दिसतं तितकं चांगलं नसतं आणि तुम्हीसुद्धा खूप सुंदर आहात. तुम्ही एक शिक्षित, स्वावलंबी, स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी आहात आणि ही सुद्धा खूप सुंदर गोष्ट आहे. पण सध्या तुम्ही तुमच्या कामाकडे अधिक लक्ष द्या, कारण तुम्ही माझ्याशी बराच वेळ बोलत असल्यामुळे तुम्हाला ओरडा पडू शकतो. हां, तुझं बरोबर आहे. पण मी तरी काय करू? सवयीमुळे मी लाचार आहे. मी नेहमी बोलण्यात वेळ घालवते. चल, मी तुला प्रिया मॅडमकडे घेऊन जाते.
वाटेत जाताना शमिता काहीतरी बोलत होती. इतक्यात ती म्हणाली, तुला माहीत आहे का, प्रिया मॅडम मानव सरांची संपूर्ण हॉस्पिटलमध्ये फेवरेट आहे. सरांची बेस्ट फ्रेंड आहे. सगळेजण म्हणतात की दोघांमध्ये काहीतरी चालले आहे, कारण दोघांचे लग्न झालेले नाही. हे ऐकून अनुने चालणे थांबवले आणि ती कुठेतरी हरवली. मग शमिता अणूला म्हणाली, काय झालं, चल ना. त्यानंतर अणू शमिताच्या पाठोपाठ प्रियाच्या कॅबिनमध्ये गेली. तिथे गेल्यावर शमिता हळूच अणूला म्हणाली, प्रिया मॅडम खूप खडूस आहेत. मी जे काही बोलले ते तिच्यासमोर चुकूनही बोलू नको. मग दोघीही आत गेल्या. अणूने पाहिले की तिथे एक अतिशय स्मार्ट मुलगी बसली होती. तिचे वय मानवच्या जवळपास असेल. तिला पाहताच ती डॉक्टर प्रिया असल्याचे समजले. शमिता म्हणाली, प्रिया मॅडम ही मानव सरांसोबत आली आहे आणि सरांनी सांगितले आहे की हिची तब्येत खराब आहे, तर तुम्ही तिला चेक करा. प्रियाने विचारले, मानवची तू कोण आहेस? शमिता म्हणाली, ती त्यांची पाहुणी आहे. किती सुंदर आहे ना ही? प्रिया, शमिता तू आता इथून निघून जाऊ शकतेस. शमिता गप्प राहिली आणि तिथून निघून गेली. मग प्रियाने अणूला बसायला सांगितले आणि तिला तपासले. तेवढ्यात मानव तिथे आला. प्रिया, तू हिला चेक केलं का आणि औषधही दे. प्रिया म्हणाली, हो सगळं झालं. आता तू तुझ्या पाहुण्यांना घेऊन जाऊ शकतोस. 2 दिवसात ठीक होईल ती. तिने थंड पदार्थ खाल्ले असतील असे वाटते. अणू हळूच म्हणाली, हो थंड वारा खाल्ला होता. प्रियाने पुन्हा विचारले, काही बोललीस का? पण अणूजवळ उभ्या असलेल्या मानवने सर्व ऐकले आणि म्हणाला, नाही ती काहीच बोलली नाही. मानव अणूला त्याच्यासोबत घेऊन जाऊ लागला. तेवढ्यात प्रिया म्हणाली, मानव तू काही विसरतोयस. मानवने विचारले, काय? तुला खरंच आठवत नाही का? आज कोणती तारीख आहे? ओ सॉरी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मानवने प्रियाला मिठी मारली आणि म्हणाला, मला माफ कर, कामामुळे लक्षात नाही राहिलं. काही हरकत नाही, पण संध्याकाळी पार्टीला ये. हो नक्कीच. अणू हे सर्व पाहत होती पण काहीच बोलली नाही. त्यानंतर मानव प्रियाला बाय करून अणूसोबत बाहेर आला. ती त्याच्या मागे मागे चालत होती. काही वेळाने दोघीही घरी पोचले. मानव तिथेच हॉलमध्ये बसला. मालतीने विचारले, काय झालं अणू, तू ठीक आहेस ना? अणू हळू आवाजात हो म्हणाली आणि तिच्या खोलीकडे निघून गेली. मालतीने मानवला विचारले, अणूला काय झाले? तू ओरडलंस का तिला? हे तर खूप झालं. आता तुला तुझ्या मुलावरही संशय यायला लागला आहे का? मी कशाला ओरडेल तिला? काय झालंय काय माहीत. येताना पण गाडीत पूर्णपणे गप्प बसली होती. मग मालती अणूला बघायला मानवच्या खोलीत जाऊ लागली. तेव्हा मानव म्हणाला, अगं आई, ती आजारी आहे, तिला बरं वाटत नसेल. तू एक काम कर, तिला आराम करू दे आणि जाऊन माझ्यासाठी काहीतरी तयार कर. मला खूप भूक लागली आहे. हे ऐकून तिथे उभी असलेली सविता म्हणाली, मी जेवायला बनवते, आई तुम्ही आराम करा. त्यानंतर मानव कपडे बदलण्यासाठी त्याच्या खोलीत गेला असता त्याने पाहिले, अणू सोफ्यावर झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला जागा मिळत नव्हती, कारण तिचे जे काही थोडेफार सामान होते तेही सोफ्यावर ठेवले होते. मानव अणूला म्हणाला, अणू तुला अडचण होत असेल तर मी एका बाजूला कपाट रिकामे करून देतो, तुझे सामान तू तिथे ठेव. मानवचा आवाज ऐकून अणूला राग आला आणि ती रागाने म्हणाली, का? माझ्यावर एवढी दया दाखवायला मी कोण आहे तुमची? आणि मला तुमच्या मदतीची गरज नाही. तसेही मला समस्यांशी लढण्याची सवय आहे. लहानपणापासूनच अशी अवस्था आहे. ना मला शिक्षण मिळाले, ना चांगले जेवण, ना कुटुंबाचे प्रेम. असे बोलल्यावर अणूने चादरीत चेहरा लपवला. ती रडत असल्याचे मानवला दिसत होते. हे पाहून तो अस्वस्थ झाला आणि तिथून निघून गेला. तेव्हा हॉलमध्ये बसलेल्या मालतीने हाक मारली आणि म्हणाली, कुठे चालला आहेस? सविताने तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा शिरा बनवला आहे. पण मानवने काहीच ऐकले नाही आणि निघून गेला. मानवला जाऊन बराच वेळ झाला होता. औषध घेतल्याने अणूचा तापही उतरला होता. ती बाहेर हॉलमध्ये मालती, सविता आणि प्राचीसोबत बसली होती. काही वेळाने मानव दारातून आत आला आणि त्याला पाहून सगळे उभे राहिले. कारण मानवसोबत अजून 4 माणसं होती जी कपाट घेऊन उभी होती. मालतीने विचारले, मानव हे काय आहे? कशाला आणलं? त्याने अणूकडे बघितले आणि म्हणाला, लग्नानंतर आम्हाला आमच्या वस्तू ठेवायला त्रास होत होता, म्हणूनच मी हे अणूसाठी आणले आहे. हे ऐकून मालतीने हसून त्या माणसांना खोली दाखवली आणि म्हणाली, त्या खोलीत घेऊन जा. तेवढ्यात तिथे उभी असलेली प्राची सविताच्या मागे गेली आणि म्हणाली, दीदी, मानव भैया प्रेमात पडलाय वाटतं.
बघा, आधी शॉपिंग करून दिली आणि आता हे कपाट. सविता मंद हसली आणि म्हणाली, मानवने हे आणले आहे कारण त्याला तिचे कपडे त्याच्या कपाटात ठेवायचे नाहीत. नाहीतर तो आणि या मुलीवर प्रेम कधीच करणार नाही. सविता मानवला म्हणाली, मानव, मी तुमच्यासाठी शिरा बनवला आहे, चला वाढून देते. तेवढ्यात राजेश तिथे आला आणि म्हणाला, वा शिरा, मला पण आवडतो, माझ्यासाठी पण घेऊन ये. सविता काही न बोलता किचनमध्ये निघून गेली. राजेशच्या पाठोपाठ अजयही घरी आला आणि म्हणाला, प्राची, पाणी आण माझ्यासाठी, आज मी खूप थकलो आहे. प्राची हो आणते बोलून किचनमध्ये जाते. राजेश अजयला म्हणतो, जर तू एक बातमी ऐकशील तर फ्रेश होशील. अजय, हो का, अशी कुठली बातमी आहे भैया? दारातून येणाऱ्या सपनानेही विचारले, काय भाऊ, मला पण सांग. राजेश, आज भैयाने वहिनीसाठी वॉर्डरोब आणला आहे कारण तिला तिच्या वस्तू ठेवायला त्रास होत होता. तिन्ही भाऊ बहीण मिळून मानवची मस्करी करू लागले. अणू तिथेच उदास मान खाली घालून उभी होती आणि मानव तिच्याकडे कोणाच्याही लक्षात न येता तिरक्या नजरेने बघत होता. थोड्या वेळानंतर सगळे आपापल्या रूममध्ये गेले. अणू आणि मानव पण आपल्या रूममध्ये गेले. मानव तिला म्हणाला, आता तुझे कपडे यातच ठेव, मला नाही ठेवायचे, याची काहीच गरज नव्हती. हे ऐकून मानवला राग आला, पण तरीही त्याने रागावर कंट्रोल केले. तो अणूकडे गेला आणि म्हणाला, दे कपडे, मी ठेवतो. अणू मानव आणि सामानाच्या मध्ये उभी राहिली आणि म्हणाली, नाही, माझ्या सामानांपासून दूर राहा. मानव तिच्याकडे एकटक पाहू लागला. मानवला तिच्याकडे असं बघताना पाहून अणू म्हणाली, काय झालं, असे काय बघताय? मानव काही न बोलता हसला आणि जबरदस्तीने अणूला आपल्या हातात उचललं. अणूला त्याचा राग यायला लागला आणि ती म्हणाली, मला खाली ठेवा, तुम्ही हे बरोबर करत नाही. गप्प बस, नाहीतर मी तुला खाली फेकून देईन. हे ऐकून अणू गप्प झाली. मग मानवने अणूला त्याच्या बेडवर बसवले आणि तिचे सर्व सामान कपाटात ठेवायला सुरुवात केली. ते पाहून अणूला खूप आनंद होत होता, पण ती शांतपणे पाहत होती. हे बघ, झाले, मी तुझे सर्व सामान ठेवले आहे. मानवने वळून पाहिले तर अणूने तिचा चेहरा दुसरीकडे वळवला. मानव तिच्या जवळ आला आणि म्हणाला, चल उठ इथून. हे ऐकून अणू पुन्हा चिडली आणि मानवकडे रागाने पाहू लागली. मानव पुन्हा म्हणाला, काय बघत आहेस, उठ. अणू तिथून उठली आणि हळू आवाजात म्हणाली, उठवायचंच होतं तर मग का बसवलं? मग मानवने उशा मधोमध व्यवस्थित केल्या आणि म्हणाला, हे बघ अणू, तू उशीच्या एका बाजूला झोप आणि मी उशीच्या दुसऱ्या बाजूला झोपेन. हे ऐकून अणू बघतच राहिली. तिने स्वतःला चिमटा काढला आणि विचार करू लागली की ही जादू कशी झाली. तेवढ्यात मानव तिच्या समोर आला आणि म्हणाला, काय विचार करत आहेस? नवरा बायकोसारखे राहत नसलो तरी किमान मित्रांसारखे तर राहूच शकतो. अणू मानवकडे बघत हसली आणि तिची मान हो मध्ये हलवून हळूच होकार दिला. त्यानंतर दोघेही त्या खोलीच्या बाहेर गेले, जेथे संपूर्ण कुटुंब बसले होते. मानव आणि अणू दोघेही तिथेच बसले. तेव्हा राजेश म्हणाला, बाबा, दादाच्या लग्नानंतर कोणतीही पार्टी झाली नाही. त्याला सांगा की आपण त्याच्या रिसेप्शनची पार्टी आयोजित करू. अजयनेही हो म्हटलं आणि सपना आणि प्राचीही हो म्हणाल्या. मग राजेश सविताकडे बघून म्हणाला, सविता, तुला पण तेच हवे आहे ना? रिसेप्शन पार्टी करावी आणि लोकांनी जोडप्याला आशीर्वाद द्यावा. सविताने थोडेसे हसून मान हलवली. तेव्हा सपना म्हणाली, हो, कदाचित सविता वहिनीला ते आवडणार नाही, कारण तिचे नाते आधी मानव भैयासोबत आले होते, पण त्याने नकार दिल्यानंतर ते राजेश भैयासोबत जोडवले. हे ऐकून सगळे स्वप्नाकडे पाहू लागले. राजेश डोके खाली करून बसला होता. असं बोलण्यामुळे सगळे सपनाला ओरडू लागले. सपनाचं बोलणं ऐकून सवितालाही लाज वाटू लागली. याचा सर्वात जास्त धक्का कोणाला बसला असेल तर ती प्राची होती, जिला वाटत होते की अणू गरीब आहे आणि म्हणूनच सविता तिचा तिरस्कार करते. पण हे कळाल्यावर ती सविताच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. सविता तिथून उठून तिच्या खोलीत गेली आणि राजेशही उठून बाहेर गेला. सपना देखील खूप दुःखी होती. तिने सर्वांची माफी मागितली. थोड्या वेळाने सर्वजण उठून आपापल्या खोलीत गेले. पण मानव आणि अणू तिथेच बसून होते. मानवने अणूकडे न बघता विचारले, तुलाही याचे वाईट वाटले का? नाही, मला का वाईट वाटेल? आणि तसेही मी आणि तुम्ही पती पत्नी नाहीत. आपली तर नुकतीच मैत्री झाली आहे, मग मला का वाईट वाटेल? एवढं बोलून अणूही तिथून उठली आणि तिच्या खोलीकडे गेली. पण कदाचित ते बोलणे मानवला आवडले नाही
अणू तिच्या खोलीत जाईपर्यंत तो तिच्याकडे बघतच राहिला. मग मानवही त्याच्या खोलीत जाऊन तयार होऊ लागला. मानवला तयार होताना पाहून अणूने विचारले, तुम्ही कुठे जात आहे का? हो, आणि मी बाहेर जेवणार आहे, म्हणून माझे जेवण बनवू नका. हे तुम्ही तुमच्या आईला सांगा, मी तुमची बायको नाही. एवढ्या छोट्या गोष्टीवर काय बोलत आहेस तू? आईला सांग म्हणून तू नाही सांगू शकत का? ठीक आहे, सांगेन. अणूने तोंड वाकडं केलं. मानव तयार होऊन निघून गेला. काही वेळाने ती मालतीकडे गेली आणि तिला सांगितले की मानव आज जेवायला येणार नाहीत, कारण ते प्रियाच्या घरी पार्टीला गेले आहेत. तेव्हा मालती म्हणाली, मग तू का नाही गेलीस? तू पण जायला हवे होते. अणू काहीच बोलली नाही, शांतपणे उभी राहिली. मग काही वेळाने संपूर्ण कुटुंब एकत्र बसले, रात्रीचे जेवण केले आणि झोपी गेले. अणू तिथेच बसून मानवची वाट पाहू लागली. तिला हॉलमध्ये बसलेली पाहून मालतीला समजले की ती मानवची वाट पाहत आहे. हे पाहून तिला हायसे वाटले आणि ती आपल्या खोलीत निघून गेली. बघता बघता रात्रीचे 12 वाजले. बसल्या बसल्या अणूला झोप लागली होती, पण गाडीच्या हॉर्नने तिला जाग आली आणि ती दरवाजाकडे धावली. तिने पाहिले की मानव वारंवार गाडीतून उतरत होता, नंतर परत बसत होता आणि पुन्हा पुन्हा हॉर्न वाजवत होता. हे बघून अणू त्याच्या जवळ धावत आली आणि मानवला हळूच ओरडू लागली, काय करताय? वेळ लागले आहे का? रात्रीचे 12 वाजले आहेत. घरात सगळे झोपले आहेत. पण मानव काही ऐकत नव्हता. तो तेच करत होता. तो पुन्हा पुन्हा खाली उतरत बसत होता. मग अणूने मानवचा हात धरला आणि म्हणाला, माझ्याबरोबर शांतपणे आत चला. खूप झालं तुमचं. मानव अडखळत म्हणाला, अजून कुठे खूप झाले आहे? आताशी फक्त एकच बॉटल रिकामी झाली आहे. मानवने तोंड उघडले तेव्हा त्याच्या तोंडातून दारूचा वास येत होता. तुम्ही दारू प्यायली आहे? लाज वाटत नाही का? डॉक्टर असून तुम्ही हे सगळं करता? घरी सगळ्यांना काय वाटेल? तुमच्या आईसमोरही तुम्ही असेच येत असाल. अणूच्या तोंडावर बोट ठेवत मानव त्याच्या दबक्या आवाजात म्हणाला, बायको असताना मी आईला त्रास का देऊ? आणि तसेही मी हे फक्त तुझ्यामुळेच प्यायलो. माझ्यामुळे? कसे? तू खूप बोलतेस यार, गप्प बस. मी तुला काही सांगणार नाही. एवढं बोलून मानव लडखडत घराकडे जाऊ लागला. काही अंतर गेल्यावर तो खाली पडला. ते पाहून अणू त्याच्याकडे गेली. किती नाटक करताय? आता मी तुम्हाला घेऊन जाते आणि तुम्ही गपचूप माझ्याबरोबर येताय, समजलं? हे ऐकून मानव डोळ्यात पाणी न आणता लहान मुलासारखा रडू लागला. आता काय झाले? रडण्याचे नाटक करून सगळ्यांना का उठवत आहात? तुम्हाला तुमची इज्जत क्षणात नष्ट व्हावी असे वाटते का? मी तुझ्यामुळेच रडतोय. तू मला कशी ओरडतेस? मी तुझी आईकडे तक्रार करेन. बायको अशी नवऱ्याला एवढं ओरडते का कधी? हे ऐकून अणू हसायला लागली आणि म्हणाली, पण तुम्ही मला तुमची बायको मानत नाही. तू हसत आहेस? जा, आता मी तुझ्याशी बोलणार नाही. अणू गप्प राहिली आणि म्हणाली, ठीक आहे, मी नाही हसणार. आता आपण खोलीत जाऊया. मानव मग उभा राहिला आणि अणूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, हो चल, आता तू माझी फ्रेंड आहेस, मला तुझी आज्ञा मानावी लागेल. तुम्ही प्रियाच्या पार्टीला? मानव तिला थांबवत म्हणाला, नाही, मी प्रियाच्या पार्टीला गेलो नव्हतो. मी माझ्या कॉलेजच्या मित्रांना भेटायला गेलो होतो. अणूला का माहीत नाही, पण हे ऐकून बरे वाटले आणि मग दोघेही रूमच्या आतमध्ये पोहोचले. अणू मानवबरोबर आत जाऊ लागली. तेवढ्यात मानवने अणूचा हात धरून तिला स्वतःकडे ओढले आणि तिला जोरात मिठी मारली आणि म्हणाला, अणू, तिकडे जाऊ नकोस. तिकडे मोठी खाई आहे. तू पडशील आणि मी तुला गमावेन. मला तुला गमवायचे नाही. मानव तिला गमवू इच्छित नाही. हे ऐकून अणूला आनंद झाला. प्रेम असो वा नसो, पण आता दोघांनाही एकमेकांची नक्कीच सवय झाली होती. अणू आणि मानवची मैत्री प्रेमात बदलते की नाही, पाहूया पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.